Welcome all in our today's lecture. In this lecture, we are trying to find partial derivative of implicit function by using Jacobian. So, method for finding partial derivative of implicit function is as follows. Consider four variables u, v, x and y. Okay, so these are four variables and f1 and f2 are implicit functions of these four variables. f1 of u, v, x, y equal to 0 and f2 of u, v, x, y equal to 0. Then partial derivative of u with respect to x become या ठिकाणी आपण u, v, x, y कुठल्याही व्हेरिएबलचा कोणाच्याही रिस्पेक्टिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करू शकतो. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to x equal to minus sign is there. Jacobian of f1 f2 इम्प्लिसिट फंक्शन साठी जो फॉर्म्युला आहे तोच आहे पाहिजे, फक्त मायनस साइन जे आहे ते -1 असते आपली इम्प्लिसिट फंक्शनच्या जॅकॉबियन साठी. या ठिकाणी ऑलवेज मायनस साइन असणार आहे. दोन व्हेरिएबल असो किंवा 3 असो किंवा 4 असो, इथं मायनस साइनच असणार आहे. सो जॅकॉबियन ऑफ f1 f2 विथ रिस्पेक्ट टू आपल्या फॉर्म्युलामध्ये काय असते पहा, आपल्याला जर uv चा जॅकॉबियन हवा असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, इम्प्लिसिट फंक्शन मध्ये f1 f2 चा जॅकॉबियन लिहित असतो विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल विच आर इन डिनॉमिनेटर. That means with respect to x and y divided by Jacobian of f1 f2 with respect to variable which is in numerator. That means uv. आणि या ठिकाणी -1 जेवढे व्हेरिएबल आहेत तेवढे पॉवर याला असते. दोन व्हेरिएबल आहेत तर -1/2. तर या ठिकाणी चेंज काय होतोय पहा, इथं f1 f2 चा जॅकॉबियन असणार आहे न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. डिनॉमिनेटरला जसं इथं विथ रिस्पेक्ट टू uv होता, तसं या ठिकाणी काय घ्यायचं आहे पहा, वरती व्हेरिएबल आहे u, म्हणजे u च्या पेयर मध्ये कोण असतंय, v असते, तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह खाली येणार आहे आणि त्याच्याच रिस्पेक्टिव्ह वरती पण घ्यायचा. त्याच्याच रिस्पेक्टिव्ह वरती जो व्हेरिएबल आहे त्याच्याच रिस्पेक्टिव्ह वरती पण आणि खाली पण. फक्त वरती चेंज काय करायचं आहे, u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, तर वरती जिथं u आहे तिथं आपल्याला हा खालचा व्हेरिएबल म्हणजे x रिप्लेस करायचा आहे. ओके, अशी डेफिनेशन आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी. सिमिलरली पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y, या ठिकाणी वरती u आहे, u च्या पेयर मध्ये कोण येणार आहे, phi येणार आहे, म्हणजे वरचा पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू uv घ्यायचा f1 f2 चा आणि खालचा पण जॅकॉबियन विथ रिस्पेक्ट टू uv घ्यायचा. वरचा जॅकॉबियन f1 f2 चा विथ रिस्पेक्ट टू uv, खालचा पण f1 f2 चा विथ रिस्पेक्ट टू uv. पण आपल्याला u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y हवा आहे, म्हणजे या ठिकाणी u च्या ऐवजी आपल्याला y रिप्लेस करायचा आहे. ओके, सिमिलरली या ठिकाणी v चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला हवा आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण काय घ्यायचं आहे, जॅकॉबियन विथ रिस्पेक्ट टू uv घ्यायचा f1 f2 चा वरती पण खाली पण. फक्त वरती काय चेंज करायचं आहे, v चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे, म्हणजे v च्या ऐवजी x रिप्लेस करायचा. म्हणजे इथं v च्या ऐवजी काय रिप्लेस होईल, x रिप्लेस होईल. सिमिलरली v चा विथ रिस्पेक्ट टू y हवा असेल तर वरती v च्या ऐवजी y रिप्लेस होणार आहे. ओके, त्याचबरोबर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू u आपल्याला जर हवा असेल तर दोन्ही केसमध्ये वरती पण जॅकॉबियन विथ रिस्पेक्ट टू xy असणार आहे, खाली पण विथ रिस्पेक्ट टू xy असणार आहे, कारण आपण x चा डेरिव्हेटिव्ह घेतोय. ओके, आणि मग वरती काय करायचं, x च्या ऐवजी u रिप्लेस करायचा. म्हणजे या ठिकाणी x आहे, तिथं काय रिप्लेस होईल, u रिप्लेस होईल. सिमिलरली x चा विथ रिस्पेक्ट टू v पाहिजे, म्हणजे वरचा जॅकॉबियन विथ रिस्पेक्ट टू x, खालचा पण विथ रिस्पेक्ट टू xy घ्यायचा, वरचा पण विथ रिस्पेक्ट टू xy घ्यायचा, आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला x चा विथ रिस्पेक्ट टू v हवा आहे, म्हणजे वरती x च्या ऐवजी v रिप्लेस करायचा. म्हणजे इथं xy होता, तर आपण काय केलेलं आहे, x च्या ऐवजी phi रिप्लेस केलेला आहे. रिप्लेस x बाय phi. ओके, दिस y ऍज इट इज. ठीक आहे. त्याचबरोबर 6 व्हेरिएबल असतील समजा आपल्या फंक्शन मध्ये. 6 व्हेरिएबल म्हणजे 3 फंक्शन, 4 व्हेरिएबल म्हणजे 2 फंक्शन. ओके, जेवढे व्हेरिएबल त्याच्या निम्मे फंक्शन असणार आहे. असे 3 फंक्शन दिलेले आहेत आणि हे इम्प्लिसिट फंक्शन आहेत. आपल्याला u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हवा आहे. ओके, आपल्याला माहित आहे u च्या पेयर मध्ये कोण येणार आहे, u, v आणि w यांची पेयर असणार आहे. त्याचबरोबर x, y आणि z ची पेयर असते. ओके, अगोदर पेयर डिफाइन करायची.
सो यूच्या पेअरमध्ये यू व्ही डब्ल्यू असणार आहे, म्हणजे जॅकॉबियन विथ रिस्पेक्ट टू यू व्ही डब्ल्यू घ्यायचा, वरती पण जॅकॉबियन विथ रिस्पेक्ट टू यू व्ही डब्ल्यू घ्यायचा. आपल्याला यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हवा आहे, म्हणजे इथं वरती यूच्या ऐवजी एक्स रिप्लेस होणार आहे. ओके, मायनस साइन इज ऑलवेज देयर. ओके, मायनस साइन असणारच आहे. सिमिलरली यूचा विथ रिस्पेक्ट टू वाय हवा असेल तर खालचा जॅकॉबियन विथ रिस्पेक्ट टू यू व्ही डब्ल्यू, वरचा पण विथ रिस्पेक्ट टू यू व्ही डब्ल्यू घ्यायचा, आणि यूचा विथ रिस्पेक्ट टू वाय हवा आहे म्हणून वरती यूच्या ऐवजी वाय रिप्लेस करायचा. ओके, सिमिलरली बाकीचे डेरिव्हेटिव्ह पण आपण इझिली फाइंड करू शकतो अँड सो. ओके, तर हे फॉर्म्युले एकदम इझी आहेत. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपला जॅकॉबियनचा फॉर इम्प्लिसिट फंक्शन, आणि त्याच्यामध्येच आपण थोडे चेंजेस केलेले आहेत डेरिव्हेटिव्हसाठी. ओके, try to solve first example for finding derivative using Jacobian of implicit function. So these three are given implicit functions in which we have given 6 variable u, v, w, x, y, z. ओके, तर या ठिकाणी u, v, w ची पेअर असणार आहे 3 ची, आणि x, y, z ची पेअर असणार आहे. तर हे इक्वेशन जे आहे ते इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहायचे. सो दिस इम्प्लाइज 0 इज इक्वल टू u प्लस v प्लस w माइनस एक्स. हा एक जो आहे तुम्ही राईट साइडला शिफ्ट केला तो मायनस झाला. सिमिलरली हा y पण शिफ्ट करतो. सो यू गेट u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर प्लस w स्क्वेअर माइनस y, and 0 is equal to u cube plus v cube plus w cube minus z. So in that way, here we get function f1 of u, v, w, x, y, z is equal to u plus v plus w minus x. Second function f2 of u, v, w, x, y, z is equal to u square plus v square plus w square minus y, right? And f3 become u, v, w, x, y, z is equal to u cube plus v cube plus w cube minus z. So this is equation 1, equation 2 and equation 3. And now therefore partial derivative of u with respect to x is equal to, our requirement is to find partial derivative of u with respect to x, and this become phi w divided by u minus v into u minus w. So this become minus of Jacobian of f1, f2, f3 with respect to काय, या ठिकाणी वरती बघायचा कोण आहे, u आहे, तर त्याच्या पेअरच्या रिस्पेक्टिव्ह म्हणजे u, v, w च्या रिस्पेक्टिव्ह तो जॅकॉबियन येणार आहे, आणि खालचा जॅकॉबियन पण त्याच्याच रिस्पेक्टिव्ह जॅकॉबियन f1, f2, f3 विथ रिस्पेक्ट टू u, v, w. ओके, ज्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पेअर आणखी कोणत्या व्हेरिएबल बरोबर आहे ते बघायची, आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह जॅकॉबियन घ्यायचं. u ची पेअर ऑब्वियसली v आणि w बरोबर असणार, x ची पेअर ही y आणि z बरोबर असणार. आता फक्त चेंज काय करायचं आहे, वरती u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे, म्हणजे वरती u च्या ऐवजी आपल्याला x रिप्लेस करायचा आहे. बस एवढा चेंज या ठिकाणी होईल, आणि मग 1 बाय वन आपण ते पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. सो दिस बिकम अवर इक्वेशन स्टार. देयरफॉर जॅकॉबियन ऑफ f1, f2, f3 with respect to x, v, w is equal to, ओके, x, v आणि w च्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला जॅकॉबियन पाहिजे, तर तो होणार आहे 3/3 डिटर्मिनंट f1 इट्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, f1 partial derivative with respect to v and partial derivative of f1 with respect to w. Then partial derivative of f2 with respect to x, partial derivative of f2 with respect to v, partial derivative of f2 with respect to w. Finally, partial derivative of f3 with respect to x, f3 with respect to v, f3 with respect to w. And now this determinant become f1 function. This is our f1 function. So first differentiate this with respect to x, then with respect to v, and then with respect to w. So derivative of this function with respect to x is -1. Then derivative of this function with respect to v is +1, and with respect to w is also +1. Now partial derivative of f2 with respect to x. परंतु f2 मध्ये x नाही आहे, so derivative becomes 0. Partial derivative of f2 with respect to v is 2v. Partial derivative of f2 with respect to w is 2w.
Similarly, partial derivative of f3 with respect to x, but f3 does not contain x, so derivative becomes 0. Derivative of f3 with respect to v is 3v square. Derivative of f3 with respect to w is 3w square. So in that way, we get this 3 by 3 determinant. The value of this determinant equal to this minus 1 as it is into bracket multiplication of this 2w into 2v into 3w becomes 6vw square minus 3v square into 2w becomes 6v square w. Then minus 1 into 0 minus 0 plus 1 into bracket 0 minus 0. Okay, 0 ने याला multiply केलं 0 से ना 0 ने याला multiply केलं 0 से ना. Similarly, this into this becomes 0. So in that way we get this value become, multiplying this minus 1 inside the bracket, we get 6 phi square w minus 6 phi w square. Okay, so this is first numerator, Jacobian of numerator. Now find Jacobian of denominator, that means Jacobian of f1, f2, f3 with respect to u, v and w. So this become 3 by 3 determinant of f1 with respect to u, f1 with respect to w, f1 with respect to v and then w. Then derivative of f2 with respect to u, derivative of f2 with respect to v, derivative of f2 with respect to w, and last become derivative of f3 with respect to u, derivative of f3 with respect to v, derivative of f3 with respect to w. Now put value of derivative in this determinant, so we get derivative of f1 with respect to u is 1. Derivative of f1 with respect to v is also 1. Derivative of f1 with respect to w is also 1. Okay, कारण या ठिकाणी u, v, w असेच फंक्शन आहे. त्याच्यानंतर f2 चा with respect to u, v, w काय येणार आहे 2u, 2v आणि 2w. So 2u, 2v, 2w. Then derivative of f3 with respect to u, v, w become 3u square, 3v square, 3w square. Okay. So in that way we get this 3 by 3 determinant. Now simplify this determinant, we get first term as it is into bracket multiplication of this lower corner term 2v into 3w square becomes 6 phi w square minus this 2w into 3v square becomes 6 phi square w. Okay. Then minus 1 into bracket multiplication of 2u into 3w square becomes 6uw square minus multiplication of 2w into 3u square becomes 6u square w. Then plus 1 into multiplication of 2u into 3v square becomes 6uv square minus multiplication of these two terms becomes 6u square phi. Now after simplification, this becomes 6 phi w square minus 6 phi square w. Then this minus plus minus 6 u w square plus 6u square w plus 6u v square minus 6u square phi. And now this become our next derivation, next Jacobian. And now put this value in equation star. Therefore star become, okay, दोन्ही Jacobian आपण फाइंड केले आणि मग ते Jacobian आपल्या इक्वेशन स्टार मध्ये पुट करायचे आहेत. सो Jacobian of derivative of u with respect to x is equal to minus sign as it is, and then Jacobian of f1, f2, f3 with respect to x, v, w, and this value become 6 phi square w minus 6 phi w square divided by this denominator Jacobian become 6 phi w square minus 6 phi square w minus 6u w square plus 6u square w plus 6u v square
minus 6u square v. So we'll get this derivation. Now check what we require. Okay, so here v into w is required. So take phi w common. Also take 6 common from this term and multiplying this minus sign inside the bracket. So we get, I will keep this as it is, minus 6 phi w, take it outside, remaining term become phi minus w inside the bracket. Now also simplify this denominator, take 6 common and solve remaining term. So remaining term become phi w square minus phi square w minus u w square plus u square w plus u phi square minus u square phi. Okay, so this 6 will get cancelled. Now we require phi w in numerator. Take this minus sign inside the bracket. I will write remaining from here. So this is equal to phi w as it is. I will shift this minus sign inside the bracket. Sign will be changed. So we get minus w become plus w, plus phi become minus phi divided by, आता आपण डिनॉमिनेटरला u minus v, u minus w अशा टर्म पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला याला सिम्प्लिफाय करावं लागेल. So first of all I will take phi u square w, u square phi I will take phi w common from these two terms. So we get phi w common, remaining term become w minus phi. Now from these two terms phi w is remaining. So what we take common from these two terms? We require phi w u w v inside the bracket. So in that way, arrange this. So w square. Now I will take u common from these two terms, this and this term, minus u common. So minus u common, remaining term become w square minus phi square. This is our v. Now these two terms are remaining. So take u square common from these two terms. So plus u square common, remaining term become w minus phi. Now this become phi w into bracket w minus phi divided by, now each term contain w minus phi. Okay, this w square minus phi square become w minus phi into w plus phi. So I will take w minus phi common. Now remaining term here become phi w minus u into w minus phi, w plus phi is remaining, and here plus u square is remaining. Okay, and now this w minus phi will get cancelled, and finally we get this bracket become phi w divided by, this become phi w minus u w minus u phi plus u square. Okay, now I will take, as per requirement, we required u minus phi. Here we required u minus phi. So I will take u minus phi. So I will take minus w common from this. So u minus phi is remaining, and from remaining two terms I will take minus u common. So remaining term become u minus phi. So in that way, so this become phi w divided by u minus phi into w minus u. So this is our required final answer, phi w divided by u minus phi into bracket u minus w. Okay.
So here we will get u minus w. Okay. Our next example is, if we have given this function three functions containing variable u, v, w, x, y, z. That means in these equations we have given six variables. So here are u, v, w. This is one pair and another pair is x, y, z. Okay. So our requirement is to find partial derivative of u with respect to x. या केसमध्ये काय करायचं, हे इम्प्लिसिट फंक्शन आहेत का, तर एक साइड आपल्याला 0 करून घ्यायची. कोणती साइड 0 करून घ्या. इथं सिंगल व्हेरिएबल आहे राईट साइडला, तो सिंगल व्हेरिएबल मी लेफ्ट साइडला शिफ्ट करतो म्हणजे राईट साइड 0 होऊन जाईल. ओके, या पद्धतीने तिन्ही इक्वेशन मिळाली. मग नॉन झिरो साइड जी आहे इक्वेशनची त्याला मी f1 म्हटलं पहिल्या इक्वेशनच्या नॉन झिरो साइडला, दुसऱ्या इक्वेशनच्या नॉन झिरो साइडला f2 म्हटलेलं आहे आणि तिसऱ्याला f3 म्हटलेलं आहे. ओके, हे u, v, w आणि x, y, z चे फंक्शन आहे. नाउ ॲज पर अवर रिक्वायरमेंट, derivative of u with respect to x become minus sign is there, Jacobian of f1, f2, f3 with respect to, वरती u आलेला आहे पण म्हणजे u ची पेअर घ्यायची u, v, w divided by Jacobian of f1, f2, f3 with respect to u, v, w. ओके, वरती जो व्हेरिएबल आहे त्याच्या पेअर मध्ये कोण आहे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह जॅकॉबियन लिहायचा. वरती आहे u डेरिव्हेटिव्ह मध्ये, u च्या पेअर मध्ये v आणि w असणार आहे. ओके, म्हणजे u, v, w त्याच्या रिस्पेक्टिव्ह जॅकॉबियन. ठीक आहे, फक्त आता इथं न्यूमरेटर मध्ये चेंज काय करायचं आपल्याला, u चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह हवा आहे म्हणजे u च्या ऐवजी x रिप्लेस करायचा. सो रिप्लेस u बाय x आणि मग हे दोन जॅकॉबियन आपल्याला फाइंड करायचे. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर स्टार. Therefore Jacobian of f1, f2, f3 with respect to x, phi and w is equal to 3/3 determinant, derivative of f1 with respect to x, derivative of f1 with respect to v, derivative of f1 with respect to w, and second will become derivative of second variable which is f2, its derivative with respect to x, phi and w. ओके, आणि तिसरा व्हेरिएबल आहे वरचा f3. तर f3 चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, v आणि w घ्यायचा. विथ रिस्पेक्ट टू x, f3 चा विथ रिस्पेक्ट टू v, f3 चा विथ रिस्पेक्ट टू w. And now this 3/3 determinant become, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे f1 चा विथ रिस्पेक्ट टू x, phi आणि w. विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर -1 येईल, तर या दोघांमध्ये x नाही, डेरिव्हेटिव्ह 0 येईल. विथ रिस्पेक्ट टू v घेतला तर 2v येईल आणि विथ रिस्पेक्ट टू w घेतला तर 0 येईल कारण याच्यामध्ये 0 नाही. सो वी गेट डेरिव्हेटिव्ह बिकम -1, 2v and 0. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ f2 विथ रिस्पेक्ट टू x, याच्यामध्ये f2 मध्ये x नाहीये म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ f2 विथ रिस्पेक्ट टू v, v चा फंक्शन v आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ f2 विथ रिस्पेक्ट टू w is 2w. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ f3 विथ रिस्पेक्ट टू x, x एब्सेंट आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ f3 with respect to phi absent आहे, so derivative is 0. derivative of f3 with respect to w चा फंक्शन आहे w, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1. so this is our derivative of this function. and now simplify this -1 as it is into multiplication of this main diagonal element 1 into 1 1 minus 0 into 2w. okay, derivative of f3 with respect to v is 0. So 0 into 2w is 0. Then minus sign is there, 2v into bracket 0 into 1 is 0 minus 0 into 2w is 0. Then plus 0 into anything becomes 0. Okay. So in that way we get -1. This become 1. 1 into -1 is -1. This is 0. This is also 0. Okay. So this is Jacobian which is in numerator. Now find Jacobian of f1, f2, f3 with respect to u, v and w. So this become 3/3 determinant. First differentiate first variable which is a function f1 with respect to u, v, w. So f1 with respect to u, f1 with respect to v, f1 with respect to w. Then f2 with respect to u, f2 with respect to v,
f2 with respect to w, त्याच्याच रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह असणार. त्याच्यानंतर तिसरं फंक्शन f3 with respect to u, f3 with respect to v, f3 with respect to w. Now this 3/3 determinant become, सुरुवातीला f1 ला with respect to u, v, w डिफरन्शिएट करा. with respect to u डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 f1 चा, with respect to v येणार आहे 2v, with respect to w येणार आहे 0. त्याच्यानंतर f2 चा with respect to u येतोय 0, with respect to v येतोय 1, with respect to w येतोय 2w. त्याच्यानंतर f3 चा with respect to u तो येतोय 2u, with respect to v येतोय 0, with respect to w येतोय 1. So this becomes a 3/3 determinant. Now simplify this 3/3 determinant. We get this first entry as it is into bracket multiplication of 1 into 1 is 1, minus 0 into 2w is 0, then minus sign is there 2v into bracket multiplication of 0 into 1 is 0, minus multiplication of 2w into 2u become 4uw, then minus plus third element is 0, 0 into anything become 0. So in that way we get, and I will write this as 0 into 0 into 0 is 0, minus 2u into 1 is 2u. Okay, here also I will write 0 into bracket 0 into 0, 0, minus 1 into 0, 0. So in that way we get this become 1, this become minus into minus plus 2 into 4 is 8, u into v into w, and this term becomes 0. And therefore star become, now put these values in equation star. So equation star become partial derivative of u with respect to x is equal to minus of this Jacobian become minus 1 divided by this Jacobian is 1 plus 8 u v w. So finally minus into minus become plus 1 upon 1 plus 8 u v w. So this is our final answer. Okay. Try to solve these three examples at home. So here we have given implicit function of u, v, w and x, y, z. u, v, w, x, y, z. And our requirement is to find partial derivative of u with respect to x. Okay. Similarly, solve this also. Here we require derivative of v with respect to y. That means formula for finding this derivative of v with respect to y become minus of Jacobian of, here are only two functions. Okay, so Jacobian of f1, f2 with respect to, here is v, so differentiate with respect to uv divided by Jacobian of f1, f2 with respect to uv, and just in numerator replace v by y. v चा with respect to y डेरिव्हेटिव्ह पाहिजे, म्हणजे इथं v च्या ऐवजी काय रिप्लेस करायचं आहे, y रिप्लेस करायचं आहे. Similarly, this example also, here is also four variables u, v, x, y. Here are also four variables u, v and x, y. Okay, म्हणजे दोन फंक्शन असणार आहेत, f1 is equal to 0, f2 is equal to 0. या ठिकाणी पण दोन फंक्शन, f1 is equal to 0, f2 is equal to 0. या ठिकाणी दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचे आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to u become minus of Jacobian of f1, f2 with respect to xy, because here we are differentiating x, so divided by Jacobian of f1, f2 with respect to xy, and just replace x by u in numerator. So here replace x by u. Similarly, these formulas, Jacobian derivative of y with respect to v means we require minus Jacobian of f1, f2 with respect to numerator contains y. So Jacobian with respect to xy divided by Jacobian of f1, f2 with respect to xy, and in numerator replace y by v. y च्या ऐवजी v रिप्लेस करायचं. मग हे दोन डेरिव्हेटिव्ह फाइंड केले आणि त्याच्या व्हॅल्यू याच्यात पुट केले की आपल्याला इक्वल टू RHS भेटून जाईल. ओके, थँक्यू.